मित्रांनो, अधिक मास म्हणजेच भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय असलेला पवित्र आणि पुण्यदायी महिना. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, सेवा आणि पारायणे यांचे फळ अनेक पटीने वाढते, असे धर्मग्रंथामध्ये सांगितले आहे. पण अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो, अधिक मासात नेमक्या कोणत्या सेवा कराव्यात? कोणती पारायणे केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते? म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात करावयाच्या प्रभावी सेवा आणि पवित्र पारायणे कोणती या माहितीबद्दल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अधिक मासात भगवान विष्णूंच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या काळात विशेषतः पुरुषोत्तम मास महात्म्याची कथा वाचणे सर्वात महत्त्वाचे मानले जाते. त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र, विष्णूंच्या 1000 नावांचे स्मरण केल्याने सर्व त्रास दूर होतो. श्रीमद भागवत हे पुराण वाचल्याने मोक्षप्राप्ती होते असे मानले जाते. त्यानंतर श्री रामकथा, रामायणाचे पठण किंवा श्रवण करणे शुभ असते. भगवद्गीता पठणाने मनाला शांती व ज्ञान मिळते. त्यानंतर गुरुचरित्र, अनेक भाविक या काळात गुरुचरित्राचे पारायणही करतात. जर तुम्हाला स्तोत्र पठण किंवा ग्रंथाचे पारायण करणे शक्य नसेल तर तुम्ही हे स्तोत्र किंवा ग्रंथाचे व्हिडिओ श्रवणसुद्धा करू शकता. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा श्रद्धेने जास्तीत जास्त वेळा जप केल्याने सुद्धा अधिक मासाची अधिक पुण्यप्राप्ती होऊ शकते. या महिन्यात केलेले कोणतेही धार्मिक अनुष्ठान किंवा पारायण सामान्य महिन्यांपेक्षा 10 पट जास्त फळ देते, अशी धारणा आहे.